पावसाळा सुरू झाला की अद्रक घातलेला चहा आणि भजी हे कॉम्बिनेशन सगळ्याच घरात असतं आणि अगदी सगळ्यांचीच फरमाईश असते. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी पुरीसारखी मस्त टम्म फुगलेली बटाट्याची भजी बनवणार आहोत. ह्यासाठी इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याची अशी साल काढून घ्यायची आहे आणि मग याच्या पातळ अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत. बऱ्याचदा भजी फुगत नाही, जागीच गच्च होतात, खायला चांगली लागत नाही किंवा कोटिंग खूप जाड होतं, तेलकट होतात, अशा बऱ्याचशा कंप्लेंट असतात. आणि मोठ्यांना एवढ्या नाही आवडत, पण लहान मुलांच्या अगदी फेवरेट असलेले बटाटा भजी. लहान मुलांचं बटाट्यावर खूप जास्त प्रेम असतं आणि त्यांना बटाटा भजी प्रचंड आवडतात. आता तुम्ही चाकूच्या साहाय्याने देखील याच्या स्लाईस करून घेऊ शकतात, पण अशी जर किसणी असेल ना चिप्स बनवायची, त्याने खूप पटकन होतात आणि छान पातळ होतात. आता ह्या स्लाईस करून घेतल्या की सगळ्यात आधी ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आणि नंतर स्वच्छ धुवून चाळणीमध्ये किंवा एखाद्या कपड्यावर निथळण्यासाठी ठेवायच्या आहेत. तर आपण किती पातळ केलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण साधारणपणे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तर 1.5 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा. बेसनाचा कुठलाही पदार्थ करताना हिंग हा कंपल्सरी घालायचाच. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, चवीपुरतं तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे. ही आहे जिऱ्याची पूड. तुम्ही अख्खा जिरा देखील घालू शकता, पण जिऱ्याची पूड घातली तर याला छान अशी चव येते. हिरवी मिरची बारीक चिरून घालायची तरी देखील काही हरकत नाही. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तिखट किंवा मिरची दोन्हीपैकी एक घालू शकता. थोडंसं धन्याचं पावडर घालायचं आहे. मी इथे लाल मिरचीचाच वापर केलेला आहे. आता थोडासा ओवा घ्यायचा, तो हातावर असा क्रश करायचा आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचा. ह्यामुळे काय होतं, अजून छान असा फ्लेवर येतो आणि बेसन पीठ पचायला जड असल्यामुळे तुम्ही जर त्याच्यामध्ये ओवा घातला तर बेसन पीठ आपल्याला बाधत देखील नाही. तर याआधी आपण परवा अगदी गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी कशी बनवायची ह्याची रेसिपी बघितली होती. तर शक्यतोवर सध्या आपण पावसाळा स्पेशल रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालताना पाणी एकदम घालायचं नाही. यामुळे काय होतं, पीठ पातळ होतं आणि कोटिंग बटाट्याला प्रॉपर होत नाही आणि भजी खूप जास्त तेलकट होतात आणि खायला देखील तेवढी चांगली लागत नाही. त्यामुळे पाणी घालताना थोडं थोडं करून पाणी घालायचं. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मला थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून अजून यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. तर इथे मी ग्लासनी म्हणाल तर मला अर्धा ग्लास पाणी इथे लागलेलं आहे. तर ह्या पद्धतीने हे छान असं एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. ह्यामुळे भजी छान हलकी आणि फ्लफी होतात. पुरी आहे की भजा आहे आपल्याला अजिबात कळतच नाही. आता हे बीटरच्या साहाय्याने असं फेटून घेतल्यानंतर याला आपण थोड्या वेळ साईडला ठेवणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, म्हणजे भजी खायला अजून मस्त लागतात. परत एकदा छान व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण थोडं कमी करून हिरवी मिरची बारीक कट करून देखील यामध्ये घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तेल तापल्यानंतर आपण यामध्ये छान असं बटाटा घालून भजी बनवून घेणार आहोत. पण त्यासाठी एक सिक्रेट ट्रिक आहे, ती म्हणजे भजी पुरीसारखी फुलवायची कशी. तर अगदी चिमूटभर खायचा सोडा यामध्ये घालून घ्यायचा आहे. ह्यामुळे भजी अगदी पुरीसारखी मस्त फुलतात. आता सोडा घातल्यानंतर व्यवस्थित असं परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे ही भजी खायला चिवट होत नाही, अगदी मस्त छान कुरकुरीत होतात. आता तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की ह्या बटाट्याच्या स्लाईस आहेत ह्या पद्धतीने पिठामध्ये छान अशा डीप करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये एक एक करून सोडायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात अगदी मस्त टम्म फुगलेले हे भजे इथे बनून तयार होतात. तेलकट देखील होत नाही. आतला बटाटा देखील व्यवस्थित असा तळला जातो, तो देखील कच्चा राहत नाही. मीडियम फ्लेमवर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. कांदा भजी तर एव्हरग्रीन आहेत, अगदी सगळ्यांना आवडतात. पावसाळा म्हटलं की कांदा भजी सगळीकडे मिळतात.
पण बेसिकली माझं एक ऑब्झर्वेशन आहे, लहान मुलांना बटाटा भजी सगळ्यात जास्त आवडतात. त्यांचं बटाट्यावर विशेष असं प्रेम असतं. तर आता एक साईड तळून झाली की याला दुसऱ्या साईडने उलटवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. आणि तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की आपली भजी कशी मस्त फुगलेली आहेत. मी तुम्हाला सांगते आहे, भजी दिसायला अगदी पुरीसारखे दिसतात आणि भजी आहे की पुरी आहे पटकन समजतच नाही. तर ह्याच पद्धतीने मी सगळी बटाटा भजी इथे बनवून घेतलेली आहे. आज कांदा भजी पूर्णपणे स्किप केलेली आहे. आमच्याकडे बाहेर अगदी भरपूर असा पाऊस पडत होता मागच्या 8 दिवसापासून. तेव्हाच ही भजी मस्त बनवली होती. तर मैत्रिणींनो, पावसाळ्यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी किंवा ब्रेड पकोडा हे सगळे एव्हरग्रीन ॲटम प्रत्येकालाच खावेसे वाटतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये यातली कुठली ना कुठली फरमाईश ही डेली होते, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा. तर ह्याच पद्धतीने सगळी भजी मी काढून घेतली आहे. याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं, म्हणजे थोडंफार तेल जरी राहिलं असेल तर ते टिश्यू पेपरमध्ये ॲब्सॉर्ब होतं. आता भजी केली म्हणजे त्यासोबत तळलेली मिरची तर हवीच. मग मिरचीला बारीक एक चीर द्यायची आणि ह्या मिरच्या मस्तपैकी तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर भजी, पाव आणि हिरवी मिरची हे कॉम्बिनेशन तर अगदी सगळ्यांच्याच मनपसंतीचं आहे. आता भजी तळून घेतली आहे, मिरची तळून घेतली आहे, मस्त ताव मारण्यासाठी तयार आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.